नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. धुळे जिल्हा इंदिरा महिला मंडळातर्फे जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन. गुरुग्राम येथील शर्मिष्ठा हिला केवळ पाकिस्तान विरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे पश्चिम बंगाल पोलिसांनी 1500 किलोमीटर अंतरावरून अटक केली. हे भारतासाठी धोकादायक आहे असा आरोप इंदिरा महिला मंडळाने केलेला आहे. दरम्यान दुसरीकडे वजा खान मोहम्मद या व्यक्तीवर विविध राज्यात गुन्हे दाखल असूनही तो तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्या आश्रयामुळे खुलेआम फिरत आहे. दरम्यान देवी देवतांची अवहेलना करणाऱ्या वजा खानवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावे आणि शर्मिष्ठाला तात्काळ मुक्त करावे अशी मागणी धुळे जिल्हा इंदिरा महिला मंडळाने केलेली असून त्या संदर्भात जिल्हा प्रशासनाला आज निवेदन देण्यात आले. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी मंडळाच्या अध्यक्षा प्रभादेवी परदेशीसह महिला उपस्थित होत्या. आज आदरणीय मोदीजींना आदरणीय कलेक्टर मॅडमच्या प्रतीने आम्ही आज मोदी सरकारला निवेदन पाठवतोय की आपण ज्या शर्मिष्ठाला ममता सरकारने जे जेलीत घातलेलं आहे, फक्त तिने काहीतरी तिने जे चुकीचं बोललं असेल, कायद्यात नसेल, आम्ही मान्य करतो, पण दरवेळेस फक्त हिंदू लोकांना टार्गेट करण्याचं जे ममता सरकार काम करत असते, त्या ममता सरकारचा जी कॅल्क्युलेटर कम्युनल न चालून ती कॅल्क्युलेटर प्रमाणे चालत असते, त्या सरकारचा धिक्कार करण्यासाठी आम्ही आलेलो आहे. दुसरं आमचं असं म्हणणं आहे की जी शर्मिष्ठा नावाच्या मुली 22 वर्ष लॉ करणाऱ्या मुलीला ज्या पद्धतीने गुरुग्राममधून 1500 किलोमीटरवरून तिला घेऊन जाण्यात आलेलं आहे आणि 200 किलोमीटर जिथे गुन्हे दाखल होतात त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तत्परता बंगाल सरकारची पोलीस दाखवत नाही. आणि बंगाल सरकारची तत्परता बघा, 1500 किलोमीटरवरून त्या मुलीला त्यांनी घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे. फक्त एक वजा खानच्या नावाने जो रशीद फाउंडेशन चालवतो त्या व्यक्तीच्या अर्जावर इतकी तत्परता या सरकारने दाखवलेली ती. आमचं असं म्हणणं आहे की हा जो वजा खान आहे त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे, ते गुन्हे त्याच्यावर अनेक FIR दाखल आहे. त्या आसाम असेल, राजस्थान असेल, कोलकाता असेल, गुजरात असेल, अशा ठिकाणी त्याच्यावर गुन्हे दाखल आहे. तरी पण आजपर्यंत कोणत्याही प्रकारची अटक त्या व्यक्तीची झालेली नाही, वजा खान मोहम्मदची. तर वजा खान मोहम्मद सरकार तुम्हाला चालत असेल आणि हीच ममता सरकार जय श्रीराम बोलल्यावर जेलीत घालते, वोटिंग न करणाऱ्यांचे मर्डर करण्यात येतात, त्यांच्या कत्ली करण्यात येतात, असे या पद्धतीचे जे गुन्हे होत असेल तर या सरकारला आमचं म्हणणं आहे मोदीजींच्या तर्फे की तातडीने वजा खानला अटक करण्यात यावी. वजा खान सारखे अनेक लोक आपल्या हिंदू धर्माचा अवमान वारंवार करत असतात. सरकार बघत असते, ममता सरकारच्या इथे मूर्ती तोडण्यात येतात, दुर्गा पूजा करू जात नाही. दुसरं दुर्गा पूजा नसेल, आता कामाख्या देवी ज्या देवीचे आपल्या इथे अनेक हे झालेले, त्या कामाख्या देवीची अवहेलना लोक करतात. मागेच आपले पालकमंत्री होते, मला वाटतं काय अब्दुल सत्तार साहेब, त्यांनी तर हनुमानजीच्या माची असं बोलले, त्यांचं कोणी काय करून घेतलं? मग या 22 वर्षीय निष्पाप मुलीचं बोललं गेले असेल, ती बालिका आहे, यांचे लोक गुन्हा करतात तर त्यांना बालिक म्हटलं जातं. मग आपली ही जी शर्मिष्ठा ही बालिक नाही, ही नाबालिक नाही का? म्हणजे तिला एवढं कोणतं संज्ञान आहे 22व्या वर्षी की तिच्यावर डायरेक्ट गुन्हे दाखल करून 1500 किलोमीटरवरून घेऊन जाऊन तिला केलेलं आहे? तर आमची मोदी सरकारला नम्र निवेदन आहे आणि आदरणीय मोदीजी खूप अभ्यासू व्यक्तित्व आहे, देशाचं नेतृत्व एवढं मोठ्या प्रमाणात करत आहे, तर आमच्याही या निवेदनाची त्या दखल घेतील ही अपेक्षा आणि त्या मुलीचं भविष्य न खराब करता तिला तातडीने सोडण्यात यावे. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.